Namaskar, this is Bhushan Nemlekar from Dahisar Connect on DC Celeb Talk. आणि नेहमीप्रमाणे जसं आपण सेलिब्रिटीजना किंवा अशा काही व्यक्तींना बोलवतो हू मेक अ डिफरन्स टू आवर सोसायटी. आपण आता सध्या वी आर गोइंग थ्रू अ व्हेरी डिफरंट फेज इन लाईफ आणि त्या दृष्टीने आपण एक फील गुड असा नवीन कॉन्सेप्ट सुरू केला आहे. त्याच्यामध्ये चांगले चांगले असे काही व्यक्ती जे इन द फील्ड ऑफ कल्चरल एरियाज किंवा फोटोग्राफी, गायक आहेत, तर अशा लोकांना डान्सेसमध्ये आहेत, तर त्या अशा लोकांना आपण इन्व्हाइट करतो. तर आज माझ्याबरोबर माझे मित्र आणि अतिशय वेल नोन ट्रॅव्हल अँड डॉक्युमेंटरी फोटोग्राफर राजेश मडव सर आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांनी फोटोग्राफी कशी शिकले आणि इज वन ऑफ द लीडिंग फोटोग्राफर्स इन मुंबई आणि त्यांनी चांगले चांगले प्रदर्शनं भरवली आहेत. त्यांचे लेख वगैरे जे आहेत ते प्रॉमिनंट न्यूजपेपर्समध्ये वगैरे पब्लिश झाले आहेत. आय मीन इवन दे आर हिज फोटोग्राफ्स हॅव बीन पब्लिश इन डिफरंट मॅगझिन्स अँड ट्रॅव्हल डॉक्युमेंटरी मॅगझिन्स वगैरे आहेत. तर मी इंट्रोड्यूस करतो तुम्हाला राजेश मडव सरांबद्दल. नमस्कार सर, कॅन यू टेल समथिंग नमस्कार. अबाउट युअर सेल्फ आणि आपण लोकांपर्यंत पोहोचूया, कारण आता हा असा एक फेज चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना थोडा धीर देणं, लोकांना थोडा आनंद मिळवणं किंवा त्यांना देणं हे आपलं एक कर्तव्य आहे किंवा थ्रू दहिसर कनेक्ट आय एम ट्राईंग. तर तुमची जी फोटोग्राफीची सुंदर कला आहे, मी कालच दहिसर कनेक्टवरती मी फीचर केलेलं आणि लोकांना फार आवडलं ते. तर तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या जर्नीबद्दल काही सांगू शकाल की हाऊ यू स्टार्टेड फोटोग्राफी? नमस्कार भूषणजी. आणि सुरुवातीला मी दहिसर कनेक्टचे धन्यवाद मानतो की त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि सुंदर उपक्रम आहे. तर माझी जी सुरुवात झाली फोटोग्राफी, असं बघायला गेलं तर शाळेमध्ये मी चित्रकलेकडे माझी आवड होती साहजिक. आणि चित्रकलेकडे आवड असल्यामुळे मी त्यावेळेला पुन्हा शाळेत होतो आणि मी एलिमेंटरी इंटरमिजिएटचे काही परीक्षा वगैरे दिल्या. आणि त्याच्यानंतर मी शारदाश्रम शाळेमध्ये क्रिकेटर म्हणून तर 7वी नंतर मी 8वी पासून मी शारदाश्रम मध्ये गेलो आणि मग त्याच्यानंतर माझं पूर्ण जे काही होतं ते क्रिकेटकडे सुरुवात केलं. आणि एक मला वाटतं 1998-99च्या दरम्यान मी असंच ऑफिसच्या इकडे घाटकोपरला जात होतो आणि तिकडे मी एक पुस्तक वेटर फोटोग्राफी म्हणून नवीनच लॉन्च झालेले होते आणि म्हणजे त्याचा इनॉग्रल इश्यू होता. तो मी बघितला आणि त्याच्यावर एक SLR चा फोटो होता आणि ते का कोण जाणे मला ते पुस्तक वाचावं असं वाटलं, आकर्षण परत निर्माण झालं आणि मी ते पुस्तक घेतलं आणि तिथून मग ती सुरुवात झाली त्याच्यात असं. आणि मग हळूहळू तो प्रवास सुरू. सुंदर सुंदर. मला असं इथे आवर्जून सांगायचं आहे की भले राजेश सर आज एक इंटरनॅशनल क्रिकेटर म्हणून जरी नाही पुढे आले, तर एक इंटरनॅशनल फोटोग्राफर म्हणून निश्चितपणे वी आर व्हेरी प्राऊड की तुम्ही आज आपल्या दहिसर कनेक्टच्या DC सेलेब टॉकवरती आल्या. बट ऑफकोर्स द नेशन मिसेस यू, कारण जर तुम्ही क्रिकेट देखील परस्यू केलं असतं तर तुम्ही तेवढ्याच धडाडीने हा गेम तुम्ही यू वुड हॅव परफॉर्म व्हेरी वेल. तर सर, तुम्हाला पुढचा प्रश्न किंवा आपल्या ही जी आपण गप्पा चाललेल्या आहेत, असं विचारायचं की तुमचे गुरु कोण किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं जे हे कला शिकलेले आहात फोटोग्राफी, तर त्यांच्याबद्दल काही निश्चितपणे एक रिस्पेक्ट म्हणून काही सांगू शकाल का? भूषणजी, मी असं म्हणजे बराच वेळ बोललो पण आहे की मी सेल्फ थॉट आहे बेसिकली. त्यामुळे जे काय मी शिकलो ते ही जी पुस्तकं होती या पुस्तकातनं शिकलो आणि त्या पुस्तकातनं मग विविध लोकांचं मोठे मोठे जे काय फोटोग्राफर्स आहेत त्यांचं काम बघून मी शिकलो. तर मेजर जे माझं जे काय मी फोटोग्राफी जे शिकलेलो आहे, जे काही आत्मसात केलेलं आहे ते मी पुस्तक आणि या माध्यमातून मी शिकत गेलो आणि मी ते एक्सपेरिमेंट करतो. पण माझा मुख्य एक ज्यांना मी गुरु मानतो माझ्या क्षेत्रामध्ये, त्यांच्यावर मला जास्ती वेळ घालवता आला नाही, पण त्यांचं नाव आहे फौजान हुसेन आणि ते मिडेला फोटोग्राफर होते, फोटो जर्नलिस्ट आणि परत 2-3 वर्ष इंडिया टुडेला होते. खूपच प्रख्यात फोटोग्राफर आहेत आणि चायनामध्ये जे ऑलिम्पिक्स झालेले त्याचे पण कव्हरेज करता ते गेलेले. तर त्यामुळे त्यांना मी माझा गुरु म्हणतो. त्यांनी मला बऱ्यापैकी मदत केली आहे माझ्या जे काही प्रवास आहे त्याच्यामध्ये.
आणि एक एक म्युच्युअल एकमेकांकरता प्रेम म्हणा किंवा एक आदर आहे तसा, आणि ते हेल्प करत असतात माझ्या डोक्यात. तर त्यांना मी गुरुस्थानी मानतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे याच्यातनं आपण असंही लोकांना सांगू शकतो, की एखादी व्यक्ती जर त्या व्यक्तीमध्ये किंवा तुमच्यामध्ये कोणामध्ये जिद्द असेल, तर तुम्ही इव्हन अशा काही गोष्टी सेल्फ टॉट जसं तुम्ही स्वतः आहात, की स्वतः शिकलात आणि त्यातनं तुम्ही पुढे आलात आणि कर्मधर्म संयोगाने तुम्हाला तुमचे गुरु मिळाले किंवा ज्यांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही राहून अजूनही काही शिकलात आणि स्वतःला यू मेड अ बेटर पर्सन ऑफ युअर सेल्फ अँड ऑल्सो इम्प्रूव्ड इन युअर फोटोग्राफी त्यांच्या या म्हणजे तुमच्या या हो. प्रवासामध्ये, नाही का? तर हम्म. तुमचं असे काही, कारण मी अतिशय काही सुंदर तुमचे फोटोज पाहिले आहेत. मला वाटतं तुम्ही गोराईला किंवा इतर काही ठिकाणी छान असे फोटो काढलेले आहेत. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की ही यंग जनरेशन जे आहे, आता जी यंग मुलं आहेत, की त्यांना फक्त ठराविक चाकोरीतनं जे जातात, तर त्यांच्याकरता तुम्हाला काही असं सांगता येईल का बाबा फोटोग्राफी हा जर तुम्ही एक म्हणतात ना, तुम्ही छंद म्हणून हे न जोपासता तुम्ही यू कॅन टेक इट एज अ प्रोफेशनल इन युअर प्रोफेशनल लाईफ ऑल्सो. तर तुम्ही त्यांना काही एक 4 शब्द ॲडवाइस करू शकता का तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे? हो, नक्कीच. ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून पण फोटोग्राफीकडे बघता येईल. हं, हं, हं. कारण माझा म्हणजे मी फोटोग्राफीला नेहमी असं एक म्हणतो की इट इज एक्सटेन्शन ऑफ माय सोल. तर प्रत्येक वाह! माणसामध्ये जी काही कला असते त्याच्यासाठी त्या आत्म्यासाठी ते एक म्हणतात ना पॅशन पाहिजे आपल्याला. तर ते एक समाधान त्यातनं तुम्हाला मिळते. आता तुम्ही जे प्रॅक्टिकली म्हणाल ते कमर्शियल अँगल तो साहजिक आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्याकरता मेहनत करून तुम्ही त्याला करिअर म्हणून बघू शकता, फुल टाइम करिअर म्हणून. आणि बरं. जर तुम्ही त्याला बघितलं त्यामध्ये तुम्हाला चांगला पैसाही मिळू शकतो आणि एक आत्मिक समाधान आहे तेही मिळतं. पण त्याच्याकडे नुसतं कमर्शियली बघून पण चालत नाही. तुम्हाला त्याबद्दल थोडी आवड आणि साहजिक आहे थोडं तुमच्यामध्ये त्याची ओढ आणि टॅलेंट थोडंसं असणं महत्त्वाचं. त्या फोटोग्राफीला जे काही आवश्यकता आहे हां. हो, हो. तो एक बघण्याचा दृष्टिकोन, थोडंसं टेक्निकॅलिटीज पण असतात आणि विजन असतं. हं. ते थोडंसं असल्याने तुम्ही त्याला फुल फ्लेज, कारण बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्ही कमर्शियलमध्ये ॲडव्हर्टायझिंगसाठी करू शकता, फॅशन करू शकता, फोटो जर्नलिस्ट बनू शकता कुठल्या तरी हं. एखाद्या ह्याच्यामध्ये. आणि हे सगळे माध्यम आहेतच. तर फॅशन आणि कमर्शियल फोटोग्राफी जास्ती पैशाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ती जास्ती तुम्हाला पेएबल म्हणजे जे असतात अमाऊंट मनी चांगली असते, तुमचं जर नाव झालं तर त्याच्यामध्ये म्हणजे याचा ऑलवेज यू कॅन लुक इट एज अ करिअर. म्हणजे याचा अर्थ सर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आपल्याकडनं असणं फार गरजेचं आहे, की मला एखादं करिअर पर्स्यू करायचं आहे, तर ती मी फक्त ग्लॅमर करता म्हणून करणं गरजेचं नाहीये. तर एक कन्सिस्टंट राहणं आणि कित्येक वर्ष त्याच्यामध्ये मेहनत करणं, देन यू कॅन गेट द रिटर्न्स. आज केली फोटोग्राफी आणि उद्या लगेच हो तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळणं असं पॉसिबल नाहीये, नाही का? हो हो, तसंच आहे. आणि कुठल्याही कलेमध्ये कसं दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर तुम्हाला जे परमेश्वर देतो ते टॅलेंट म्हणजे मूळ असणं फार महत्वाचं आहे थोडंफार. हं, आणि हं. पुढे मग तुम्ही त्याच्यामध्ये कशी मेहनत घेतात, मग त्या टेक्निकॅलिटीज येतात. ते सगळ्या कलेमध्ये तेच आहे. तुम्हाला टेक्निकॅलिटीज शिकाव्या लागतात. जसं पुस्तकातनं शिका किंवा तुम्हाला जो गुरु मिळेल, गुरु भेटला तुम्हाला तर वेगवेगळे जसं गाणं आहे, डान्स फॉर्म आहे, गाणं आहे. हो, हो. फोटोग्राफीमध्ये पण तसे टेक्निकॅलिटीज की फोकस कसं करणं, कॅमेराचे काय आहे, लाईट कसं अंडरस्टँड करणं. पण तुम्हाला हे फक्त शिकवलं जाऊ शकतं. पण तुम्हाला तो विजन आहे, तो तुम्हाला म्हणजे तो तुम्हाला आत्मसात असतो ऑटोमॅटिक. हो, तर तो हो. असणं पण गरजेचं आहे. नुसतं शिकून पण नाही, बरं. जर तुम्हाला ग्रो व्हायचं तर. बरं. सर मला तुम्हाला अजूनही म्हणजे दिस इज समथिंग आउट ऑफ द बॉक्स आय एम आस्किंग यू, की दहिसर हे आपलं एक छोटंसं सबब मानलं जायचं आधी आणि त्यामुळे आपल्याकडे अशा फॅसिलिटीज नव्हत्या, की जेणेकरून चांगली फोटोग्राफी शिकवणारे किंवा असं आपण ते सगळं दादर किंवा बँड्रा अशा त्याच्या पुढे ज्याला आपण म्हणतो सिटी साइड. तर दोज वर द प्रिव्हिलेज पीपल हू यूज टू लर्न फ्रॉम गुड फोटोग्राफर्स वगैरे. तुम्हाला आता काय वाटतं, की आता दहिसरमध्ये देखील असा स्कोप आहे, की मुलांनी
चांगल्या अशा तुमच्यासारख्या गुरूंकडनं फोटोग्राफी शिकू शकतात किंवा तुमच्याकडनं ॲडवाईस घेऊ शकतात ते, की जेणेकरून तुम्ही त्यांना ॲटलीस्ट इव्हन ॲडल्ट्सना पण समजा आता सर काय माहिती आहे का, की लोकांना कुठेतरी स्वतःचं मन रमवणं देखील गरजेचं आहे. म्हणजे सगळेच जण आता काही प्रोफेशनल असतात, काही सीईओ असतात, काही प्रेसिडेंट्स असतात कंपनीचे. पण त्यांना एक हॉबी असते. तर ते देखील त्यांना ते ते देखील पाहत असतात, की आम्हाला कोणी गाईड करू शकतं का? तुमच्या दृष्टीने असं काही होऊ शकतं का, की समजा त्यांना काही गाईडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही त्यांना गाईड करू शकाल पुढे? हो, हो. जरूर, जरूर. कारण काय आहे, की कुठलीही जी कला आहे ना हो. आणि मला तर असं वाटतं या पॅन्डेमिकमध्ये किंवा आता जे काही चाललेलं आहे, याच्यामध्ये एखादी कला आपण शिकणं किंवा त्याला एक फॉलो करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा पूर्णपणे इन्व्हॉल्व असतात किंवा त्या गोष्टीशी जेव्हा कनेक्टेड असतात, हो, तेव्हा तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टींपासून फार विरक्त आहात. हो. आणि एक तुम्हाला एक आणि फोटोग्राफी पण असं आहे, की तुम्हाला काही तुमच्या एक मीडियम आहे ना, की तुम्हाला काही तुमच्या अ, अ, विचार तुम्हाला कन्वे करायचे आहेत किंवा तुम्हाला तुमचं काहीतरी सांगायचं आहे. तर हं. ते तुम्ही या माध्यमातून आपलं प्रेझेंट करू शकता. तर कोणीही जो असेल, जो आपलं प्रोफेशन सांभाळून ह्याला एक पॅशन किंवा एक आवड किंवा एक असं पद्धत असेल, तर चांगली गोष्ट आहे आणि ती त्याच्याकरता जर माझ्याकडनं काही सहाय्य होत असेल, तर मी जरूर करेन. जो कोणी असेल त्याला सुंदर, कॉन्टॅक्ट सुंदर. करू शकतो. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की तुम्ही बरेचसे असे काही तीर्थक्षेत्र आहेत, की जसं तुम्ही गिरनारला गेलात. आपलं ह्याच्या आधी संभाषण पण झालेलं आहे. आपण भेटलेलो आहोत आयुष्यामध्ये याच्या आधी आणि अतिशय आपली चांगली मैत्री आहे आणि मी तुम्हाला एक ॲज अ गुड फ्रेंड म्हणून मानतो. तर तुमची आध्यात्मिक हे देखील म्हणतात ना ओढ तेवढीच आहे. तर गिरनारला तुम्ही जेव्हा जाऊन आलात, तेव्हा तुमचे काही असे अनुभव आहेत का? कारण जे तुम्ही आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करू शकता. कारण आता अशी परिस्थिती आहे की लोकांना अशा गोष्टी यांची फार आवश्यकता आहे, की दत्तगुरूंबद्दल ऐकायला किंवा तुमचे अनुभव ऐकायला त्यांना फार आवडेल. गिरनार तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचं एक म्हणजे हे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दत्त गुजरातमध्ये आहे ना ते? संप्रदाय हां, दत्त हो, संप्रदायाचं गुजरात. पण हां. महाराष्ट्र हो, हो. हां, हां. पण आपल्या जे मी म्हणजे जे मला जे काही अ, जे काही माझं कनेक्शन आलं तर आपल्या हां. महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदाय. फॉलोला फार दत्त संप्रदाय फार हो, प्रमाणामध्ये फॉलो केला जातो. हो. आणि म्हणजे त्या अनुषंगाने इव्हन आपल्याकडे दत्त मंदिर आहे, भजन परंपरेचा एक एक आपल्याकडे वारसा आहे. तर हे सगळं असताना मलाही तसं दत्त संप्रदायाची आवड म्हणजे आहे. आणि माझं जे गिरनारला जाण्याचा जो काही विचार होता, हां. तो म्हणजे माझी एक इच्छा होती काही वर्षांपासून, की मला पण जायचं आहे, जायला मिळावं असं वगैरे. आणि असं काही इच्छा माझी 2-3 वर्ष चाललेली असताना मला एक ऑफिशियल टूर आला त्यावेळेला बरं. जामनगरसाठी. हं. तिकडे म्हणजे मला एक इव्हेंट शूट करायचा होता आणि तो नॅशनल लेवलचा इव्हेंट होता. तर त्या वेळेला मला अचानक क्लिक झालं, की जर मी जामनगरला चाललोय, हं. कारण आपण त्याच्यामध्ये गिरणार त्याच ह्याच्यामध्ये आपण करून यावं असं. आणि माझा मित्र होता, तर त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्या वेळेला मग मी ते मॅनेज करून गिरनारला जाण्याचा प्लॅन बनवला. आणि गिरनारचं सगळं काही मी तयारी केली. मी कधीही गेलो नव्हतो आणि मला जनरली मी एकटा जातो बहुतेक वेळेला. म्हणजे माझी ती सवय आहे, की मी ओके. कुठल्याही तीर्थक्षेत्राला काय एकटाच जातो. कारण मग सेल्फ कनेक्टेड असतो आणि जास्ती फोकस करता येतो. असं म्हणजे मला वाटतं, की मला चूक पण असेल ते. तर बरं. मी गेलो आणि तिकडनं मग इकडनं वगैरे माहिती गोळा केली. कसं आहे तिकडे महावीर काहीतरी लॉज आहे तिकडे राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी सुरुवातीला सकाळी मी सुरुवात केली पहाटे. गिरनारला, पहाटे. बरं मला दोन्ही माझा स्वार्थ पण होता त्याच्यामध्ये, की मला काही डॉक्युमेंटेशन करायचं होतं, गिरनारचे काही फोटोग्राफ्स काढायचे होते. तुम्ही फोटोग्राफ्स माझे काढलेत का तिकडे भरपूर? हां, हां. तर तो कॅमेरा पण कॅरी करून मला कॅमेरा पण मी कॅरी करून चाललो. तर तेही एक वजन होतं. म्हणजे बॅग होती ती. तर मी तेवढा कॉन्फिडंट नव्हता, पण म्हटलं आलोय तर चला आपण सुरुवात करूया चढायची. आणि 6 वाजता मी सकाळी सुरुवात केली चढायला आणि परत थोडा वेळ काही काळोख होता बराच. आणि मग थोडं काही अंतर चढल्यानंतर काही म्हणजे मला ते
500-800 पायऱ्या चढलो. तर मला परत थोडंसं जाणवायला लागलं थकून, की बाबा आता काय किती चढण आहे, काय आहे, आपल्याला माहिती नाही काय. आणि सकाळी त्यावेळेला थंडी असल्या कारणाने डिसेंबरचा महिना होता, 2015 मधली गोष्ट आहे. आणि बर. हा, तर सकाळी तेवढा काय उजेडही नव्हता. तर मी जाता जाता माझ्या बाजूनी काही 3-4 राजस्थानी गृहस्थ जाताना मला दिसले. बर. आणि अतिशय ते 80च्या वरचे वाटत होते आणि पूर्णपणे कमरेतनं वाकलेले होते. आणि ते माझ्या पुढे गेले मी बसलेलो असताना. तर मला अचानक जाणवलं, अरे मी आता 40 मध्ये आणि मी एवढा म्हणजे कॉन्फिडन्स नाही मला की जाऊ शकतो, आणि हे एवढे 80तले म्हातारे पुढे चालले. तर मग मी परत थोडा धीर आपला हे केला आणि पुढे चढलो. तर अशा अजून काही पुढे घटना घडल्या. तर परत मी अजून काही पायऱ्या चढलो आणि तोपर्यंत प्रकाश झालेला. आणि एक मला वाटतं 1/10 ऑफ द पार्ट मी चढलो मॅक्झिमम. म्हणजे 1 भाग गिरनारच्या पायऱ्या, म्हणजे 1000 पायऱ्या असतील कदाचित, 1200. 10,000 त्या तिकडे येऊन कम्प्लीट 10,000 असं 10,000 म्हणतात, पण 7,500 वगैरे असं, काही दुसऱ्या मार्गाने 10,000 आहेत असं काही. बर बर बर. आपण एवढे डिटेल्स नाही माहिती, पण तरी पण 7,500-8,000च्या वरती पायऱ्या आहेत. बर. तर त्या मोमेंटला त्या 1200 पायऱ्या झालेल्या असताना तिकडे मी बसलो. आणि मग माझ्या मनामध्ये म्हणजे वेगवेगळे असे विचार यावे लागले. म्हणजे मनात असं यायला लागले, कशाला मी आलो. पहिली गोष्ट हा विचार आला की म्हणजे उगाच म्हणजे कसं की मी हे प्लॅन का केलं, की एवढं आपल्याच्याने होईल की नाही वरती जाणं. आणि अरे मस्त जामनगरला गेलो असतो, हॉटेलमध्ये राहिलो असतो, 1-2 दिवस फिरलो असतो, कॅमेरा होता, फोटोग्राफी केली असते तिकडे. पण असा विचार माझ्या मनात येत होते. आणि परत विचार असा येत होता की परत जाऊया का खाली, आपल्याच्याने काय होण्यासारखं वाटत नाही असं. आणि इतक्यात एक माणूस आला, वरनं येत होता, आणि त्याला मी विचारलं की, मी हिंदीमध्ये विचारलं काय, कितना है और दूर कितना है. बोला बस इधर ही है सर, ज्यादा दूर नहीं है, बर 15-20 मिनिट में पोहोच जाएंगे करके बोलला. ओके. आणि मी म्हटलं चला ठीक आहे, 15-20 मिनिटं बोलते तर अर्धा तास असेल. असं करत मग मी ते पुढे चालू केलं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मनात एक विचार आला की ठीक आहे, चल आपल्याला जायचं आहे. पण तो बोललाय, म्हटलं अर्धा तासात तर काहीच दिसत नाही. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की बाबा हे फार पुढचं आहे का. पण मग तोपर्यंत माझ्या मनामध्ये एक जिद्द आलेली की नाही, आता आपल्याला जायचं आहे. तर मला असं वाटतं की महाराजच असं त्यावेळेला आपल्याला प्रोत्साहित करतात आणि आपल्याला घेऊन जातात. कारण पुढे मग मला एक स्टेप बाय स्टेप असं पुढे गेल्यावर मला असं वाटलं की ठीक आहे, आता आलोय तर आपण निदान अंबे मातेच्या देवळ्यापर्यंत जाऊ, तिकडनं आपण परत येऊ. असा एक परत फेज आला. फर्स्ट फेज तो आला. आणि मग सुरुवातीला मला नेमिनाथ जैन संप्रदायातले जे आहे त्यांचे मंदिरं लागली. सुरुवातीला मला वाटलं की अंबे माताचं ते स्थान हेच आहे का. तिकडे गेल्यावर मला कळलं की हा तर अजून म्हणजे अजून वरती, याच्या पुढे वरती अजून पल्ला आहे. बर. तर तिकडनं मग विचार केला की ठीक आहे, आपण अंबा मातेचं दर्शन घेऊया आणि आपण परत जाऊया, आपल्याला काय एवढं होणार तर नाहीये. आणि असं करत करत मी अंबा माताच्या देवळाला गेलो, तिकडे दर्शन घेतलं. पण तिथून अंबा माताच्या देवळाच्या इकडनं आपल्याला गुरु शिखर दिसतं, जिकडे पादुका आहेत. कारण ते 3 डोंगर आहेत. पहिल्या डोंगरावर आपल्याला अंबा माता, दुसऱ्यावर गोरक्षनाथांचं आहे, आणि तिसऱ्यावर जे आहे ते तो एकदम उंच हे आहे, तर तिकडे गुरु शिखर आहे. आणि अंबा माताच्या देवळाच्या इकडनं गुरु शिखर आपल्याला दिसतं. ते दिसल्यावर मला एकदम मग त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आली की नाही, आता आलोय, आता आपल्याला गुरु शिखर दर्शन घेऊनच जायचं. चैतन्य आपल्याला एक ते त्यावेळेला अट्रॅक्शन झालं. आणि माझ्यावर एक इटालियन पण होता माणूस, त्याचं नाव मला आठवत नाही, पण तो पण 60s मधला होता. तोही माझ्यावर गिरणार. म्हणजे कर्मधर्म संयोगाने बाय चान्स होता का तुमची भेट झाली तिकडे? हा, भेट झाली माझी. आणि मग तर त्यांनी नुकतंच वाराणसी वगैरे करून आलेला. तर त्या ह्यानी तो गिरनारचं त्याला
कुठनं कळलं ते मला काही त्यांनी सांगितलं नाही, पण तो बोलला की मी आलो इकडे, मला इकडे फार पीसफुल वाटतंय, चांगलं वाटतं. आणि तो एक बरोबर असल्या कारणाने काही गप्पा मारता मारता हळूहळू प्रवासही झाला. आणि मग मी येताना पण शूट करत होतो पिक्चर्स गिरनारचे, जे काय मला फोटोग्राफीच्या हिशोबाने जे जे इम्पॉर्टंट हो. जागा वाटत होत्या त्या मी शूट. कारण त्यात मी मगाशी जसं म्हटलं की माझा स्वार्थभाव म्हणजे माझं असं एक विचार आहे की गिरनार म्हणा, बेसिकली आधी गिरनारच वाटत होतं मला. आणि हम्म. द्वारका आणि सोमनाथ हे तीन महत्वाची जी गुजरातमधली ठिकाण आहेत, बर. त्याचं एक फोटो डॉक्युमेंटेशन करावं, जेणेकरून ज्या लोकांना जाता येत नाही त्यांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून वगैरे दर्शन होऊ शकतं. कॉफी टेबल बुक करावं वगैरे अशी इच्छा आहे, महाराजांची इच्छा असेल. जरूर जरूर, तुमची एवढी प्रबळ इच्छा आहे तर ते देखील ज्या अर्थी तुम्हाला गिरनारला त्यांनी स्वतः म्हणतात ना ते दत्तगुरूंनी एक मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला घेऊन गेले, तसंच हे देखील जे तुमचं स्वप्न आहे की द्वारका वगैरे ह्याच्यावरती आपण कॉफी टेबल पुस्तक करावं, हे निश्चितपणे साकार होईल याच्यात वादच नाहीये. आणि अ, मग मग तुम्ही किती वाजता तिकडे गिरनार शिखर म्हणजे पोहोचलात आणि दर्शन घेऊन रिटर्न केव्हा आलात? किती वाजता आलात? मला बराच वेळ आला त्या काळात. म्हणजे तसं बघायला गेलं तर 6 वाजता मी सुरुवात केली हां. आणि साधारण 1च्या दरम्यान मी पोहोचलो. बरं. म्हणजे मला एक 7 तास लागले. बऱ्याचशा लोकांना कमी लागतं, फिटनेस पण असतो त्यांचा. नाही, तर पण काय आपण नाही, इथे 4-4:30. सर कॉम्पिटिशन करतच नाही आहोत. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट नाही, जेव्हा अच्छा, एखादी ठीक व्यक्ती तिकडे आहे. पोहोचणं त्या ठिकाणी हा, एवढ्या जागृत स्थानावरती तिथे जाणं आणि पोहोचणं हेच आपली आपल्यावरती कृपा आहे समजून आनंद मानायचा. काही 6 तासात जातील, काही 8 तासात जातील, दॅट्स नॉट अ इश्यू. हो, ते तर आहे. ते तर आहे. मग आणि तुम्ही थोडंसं माझं ते फोटोग्राफी पण करत होतो ना मी हो मध्ये. ना. हो, हो. त्यामुळे थोडा थोडा वेळ. मग पण मग तरी तुम्ही पोहोचल्यानंतर तुमचा ठीक अनुभव आहे. कसा होता? नाही, पोचलो तेच म्हटलं, महाराजांची कृपा आहे. हं. कारण मी म्हटलं ना जसं की बाबा सुरुवातीला बिलकुल काही कॉन्फिडन्स नाही. हो ना. आणि मी माझ्या मनात कधी कधी विचार येत होतोच की असे कित्येक जे आहेत आपल्या इकडे, जे भक्त आहेत की जे 10, 15, 15, 20 वेळा आहेत. तर फार त्यांची पण मला असं वाटतं दाट इच्छाशक्ती हो. आणि महाराजांची कृपा. आणि मला म्हणजे एका ह्याच्यामध्ये हा जो अनुभव आला त्याच्यावरनं मला जे काही एक्सपिरियन्स आला. बरोबर, बरोबर. मग तुम्ही जेव्हा तिकडे गुरु शिखरावरती पोहोचलात तेव्हा म्हणजे दॅट वॉज काय तुम्हाला जे फील झालं, कसं वाटलं असेल? दॅट वॉज लाइक असं वाटलं स्वर्ग गाठल्यासारखं वाटत असेल ना? यू मस्ट हॅव फेल्ट सो हॅपी. हो, हा स्वर्ग, हा. कारण पीसफुल वाटणं हे फार महत्वाचं आहे. हो. असंही जीवनामध्ये एरवी हो. आपण जेव्हा असतो वी शुड बी ॲट पीस, असं मला नेहमी वाटतं. ते मी माझ्या फोटोच्या माध्यमातून पण, मी माझे फोटोग्राफ्स मधनं पण तेच कन्वे करायचं की माणसाला ते बघितल्यावर एक सिरीन किंवा पीसफुल वाटणं. तो एक अतिशय. अनुभव तिकडे, तो एक अनुभव तिकडे गेला आला की एकदम शांत आणि पीसफुल. आणि महाराजांचं दर्शन झालंच, त्यामुळे तो एक आनंद वेगळाच होता. एक 10-1 मिनिटांनी होतो, मी परत डिसेंडिंग सुरुवात केली. सुंदर, सुंदर. मी तर म्हणतो जर का म्हणजे दत्तगुरूंची कृपा असेल तर आपण काही फोटोग्राफ्स तुमचे निवडक जे आहेत, तर तुम्हाला ते वाटलं तर आपण ते दहिसर कनेक्टच्या आपल्या व्ह्युअर्स करता काही दिवसाने वी कॅन ऑलवेज होस्ट इट, की तुम्ही काढलेले फोटो आहेत. तर त्यानिमित्ताने हो, त्यांना तिथे दर्शन झाल्यासारखं होईल आणि आपण दहिसरचे आहात. आपल्याकडे दहिसरला पण गिरनार दत्त मंदिर आहेच, तुम्हाला माहिती आहे आपल्या हो, हो, हो. म्हात्रेवाडीमध्ये. तर वी आर ऑल ब्लेस्ड पीपल आणि आता अतिशय काळाची गरज अशी आहे की आपल्या सगळ्यांवरती जर अशी कृपा असेल तर हे आपण सगळं निभावून घेऊ शकतो. आणि लाईक त्याकरता आपल्याला अशा सगळ्या गोष्टी बोलणं, लोकांना प्रेरित हो, हो, करणं, वेन हो, एव्हरीथिंग हो. इज ओपन, नंतर काही काही महिन्याने किंवा काही दिवसाने जेव्हा हे नॉर्मल होईल तेव्हा लोकांना पण प्रेरणा होईल तुमचा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर की आपण पण एकदा तरी तिथे जावं आणि दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं गिरनारला. हो, हो. हो, तर हो, जरूर. आता काय टेम्पररी पॉज आहे असं म्हणता येईल आपल्याला. हो, टेम्पररी पॉज आहे. आय थिंक इट कारण वॉज जीवनामध्ये पॉज पण एक महत्वाचा आहे. बरोबर आहे. आपण फार सगळे धावत होतो. मला वाटतं थोडंसं स्लो जाणं गरजेचं होतं. सर मला ते तुम्ही तुम्हाला फोटोजचं म्हटलं ते जरूर आपण करूया. तर चालेल, चालेल. पुढे जसं काय जसं आपलं
कार्यक्रम पुढे तुमचे वाढत जातील त्याच्याप्रमाणे जेव्हा पण तुम्ही कळवाल त्याप्रमाणे मग मी हो थोडं हो करू शकतो त्याच्यामध्ये. सर, आपला दैसर कनेक्ट हा जो प्रकल्प आहे, हा लोकांना एक आनंद देण्याकरताच आहे. त्याच्यामागे आपला हेतू असाच आहे, की लोकांना कुठेतरी एक हॅपीनेस किंवा फील गुड करण्याकरता आहे. आपण कुठेतरी हातभार जरी लावला तरी खारीचा वाटा आपला असावा, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुम्ही जर बरोबर असाल, त्याच्यापेक्षा अजून काय हो पाहिजे? हो हो. सर, नक्की तुम्हाला पुढचा नक्की. असा एक प्रश्न आहे, की तुम्ही फोटोग्राफी किंवा तुमचा हा जो व्यवसाय आहे किंवा तुमची हॉबी आहे, जो तुम्ही व्यवसायामध्ये कन्व्हर्ट केला आहे. व्हेअर डू यू सी दिस इन द नेक्स्ट 10 इयर्स किंवा पुढे तुम्हाला ह्या फोटोग्राफी आता डिजिटल झालंय, सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तर ते इज इट व्हेरी ईझी नाऊ का अतिशय म्हणतात ना, असं म्हणजे तुमचा काय अनुभव आहे, की वेअर डू यू सी फोटोग्राफी इन दिस डिकेड? कारण हा सगळ्यांना मी प्रश्न विचारतो, जेव्हा मी वाइंड अप करतो माझं कन्व्हर्सेशन, की तुमचा तुमचा अनुभव काय? पुढच्या 10 वर्षामध्ये फोटोग्राफी या फील्ड करता? नाही, आता काय आहे की टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर जे काही रिव्हॉल्युशन चाललंय, जे काही चेंजेस होतात ते फार फास्ट होतात. म्हणजे बरं. नवीन नवीन कारण एकतर कॅमेरा कंपनीज मध्ये कॉम्पिटिशन पण बरीच आहे हो. आणि त्यामुळे ते नवीन काहीतरी ऍड करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. बरं. आता ह्याच्यामध्ये 2-3 भाग आहेत की सुरुवातीला एक आहे असा की जे पण टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होत त्याच्यामध्ये अपडेट असणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ऍज ए तुमच्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला टिकायचं, हो. त्याला आत्मसात करणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा फिल्मवरनं डिजिटल फोटोग्राफीकडे जेव्हा फिल्म कॅमेराजवरनं डिजिटल कॅमेरा झाला तेव्हाही बरेचसे जे जुने जे होते बऱ्याच लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. त्यांना म्हटलं की फिल्मला टक्कर देऊ शकत नाही डिजिटल, कारण त्यावेळेला इनिशियल जी लेवलला 1-2 मेगापिक्सेलचे काय असतील मला वाटतं फोटोज आणि त्याची ती क्वालिटी पण तेवढी नसायची. लोकांना वाटलं हे काय ठीक आहे, हे होणार नाही. आणि नंतर असं झालं की डिजिटली हळूहळू आता फिल्म म्हणजे ऍब्सोल्यूट झाली. फिल्म फार 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 क्वचित वापरली जाते. ती हार्डकोर एकदम आर्टिस्ट म्हणून फोटोग्राफर जे आर्ट फॉर्म म्हणून बघतात ते फिल्म. बाकी कमर्शियल म्हणा किंवा प्रोफेशनल डिजिटलवरनं आता ऍडव्हान्समेंट होते हळूहळू. मिररलेस कॅमेरा जाते हळूहळू बरं. मिररलेस मधनं डिजिटल कॅमेरा होतो. तर पुढचे 10 वर्षामध्ये हे होतच राहणार आहे. तर तुम्हाला हे काय की तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट फार महत्वाचं आहे आणि सतत कारण ऍक्सेप्ट करून त्याला पुढे चालणं महत्वाचं आहे. तुम्ही जर एकदम असं राहाल की नाही मी असंच आहे हेच करतो, मी ऍक्सेप्ट नाही करणार, तो ती व्यक्ती मला वाटतं हळूहळू कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यामधनं मागे राहते. आणि फोटोग्राफीला तसं बघायला गेलं तर आता काय झालं की मोबाईल स्मार्टफोन आल्यामुळे बरंच फोटोग्राफी जो हा भाग आहे त्याच्यामधला कमर्शियल भाग हळूहळू कमी होत चाललाय. पण तरीही शेवटी जो फोटोग्राफर करतो ते असं नुसत्या मोबाईलवर किंवा बाकी यंत्रणेवर करू शकत नाही. बेसिक होऊ शकतं. काही जे गोष्टी आहेत त्याच्याकरता प्रोफेशनल फोटोग्राफर्स असणं आवश्यक असतं. त्यामुळे पुढच्या 10 वर्षातही तसं डिमांड वाईज काही कमी नाही होणार. फक्त तुम्हाला टेक्नॉलॉजी जी आहे ती आत्मसात करायला त्यांना कोणाला पुढे करिअर करायचं फोटोग्राफी किंवा ज्यांना पुढे 10 वर्षांनी ते त्याला ऑप्शन बघतात बिझनेस किंवा फिल्म मेकिंग मध्ये देखील काही ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना बेसिक फोटोग्राफी शिकणं फार गरजेचं आहे, नाही का? म्हणजे आता फिल्म मेकिंग इज अ डिफरंट कॉन्सेप्ट ऑल टुगेदर, कारण तुमची स्टील फोटोग्राफी आहे. पण मला वाटतं तरी देखील कॅमेराबद्दल जाणणं हे अतिशय म्हणजे गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण ते अँगल्स असतो, पर्स्पेक्टिव्ह असतो. तो बरेचसे जे स्टील फोटोग्राफर आहे ते पुढे जाऊन कॅमेरामॅन राहतात. त्यांना तो उपयोगच होतो. बरोबर. कारण जे कंपोजिशन असतं टेक्निक वेगळी आहे, पण जे अँगल्स म्हणा किंवा काय म्हणा याच्यामध्ये बरंच साम्य होतो. चालेल सर. आता आपण हे जेव्हा आपलं सेशन वाइंड अप करतोय तेव्हा परत न असे विचार केलेले प्रश्न मी तुम्हाला परत हे करतोय की समजा
कधी मनात आलं जेव्हा तुम्ही फ्री असाल किंवा लोकांना आपण एखादा असंच ऑनलाईन फोटोग्राफीबद्दल आपण काय काय करू शकतो किंवा असं तुमचं एखादा मी म्हणतात ना एक अर्ध्या तासाचा वर्कशॉप घेईन त्याच्यामध्ये फक्त फोटोग्राफीबद्दल तुम्ही बोलाल कारण काय होतं की हे कायमस्वरूपी काय बंद राहणार नाही आता म्हणजे आता जे काय आहे ते हळूहळू बरोबर. स्वामींच्या कृपेने इट विल ओपन अप. तर येस, जेव्हा येस. 100%. नॉर्मल लाईफ होईल, त्याच्या आधी आपण एक असं म्हणतात ना, जसं आज आपण दहिसर कनेक्टचं आपण जसं सेलेक्ट टॉक केलाय, तसं तुमच्याबरोबर मी असा एखादा लाईव्ह सेशन घेईन, जेणेकरून तुम्ही लोकांशी जोडले जाल आणि काय एक्झॅक्टली फोटोग्राफीमध्ये आपण करू शकता पुढे जाऊन. कारण आपण समाजाच्या देणं हे आहेच. म्हणजे वी आर डूइंग इट व्हॉलंटरीली त्याच्यामागे काही आर्थिक आपला हे नसतो. पण जर तुम्हाला काही लोकांना ॲडवाईस करायचं असेल, काय असेल, तसं आपण एक वेगळा सेशन घेऊया. सो दॅट पीपल विल बी देअर लाईव्ह वॉचिंग यू आणि त्यांचे काही डाउट्स असतील, तर ते तुम्हाला निश्चितपणे विचारतील. नंतर मग तुमच्याशी ते कनेक्ट होतील, जे काही असेल ते. पण एक 20-25 हो, हो. मिनिटाचा जरूर. असा एक आपण निश्चित कार्यक्रम करूया, जेणेकरून फक्त फोटोग्राफीबद्दल तुम्ही बोला. जसं आज तुम्ही फोटोग्राफी आणि गिरनार हा तुमचा एक आध्यात्मिक अनुभव पण शेअर केला. पण वाइंड अप करायच्या आधी आपला हा संभाषण संपवायच्या आधी मी माझ्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की हे राजेश मडव सर जे आहेत अतिशय प्रगल्भ असे फोटोग्राफर आहेत. त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. तर एक दिवशी आपण असा वेगळा सेमिनार त्यांच्याबरोबर घेऊया जेणेकरून तुम्ही लाईव्ह त्यांच्याशी जोडू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील म्हणजे इव्हन स्टुडंट्स, मुलं, पेरेंट्स ज्यांना काही विचारायचं असेल तर दे कॅन कनेक्ट ऑन दॅट. सर तुम्ही आज तुमचा वेळ दिलात आणि DC सेलेक्ट टॉकवरती आलात आणि लोकांबरोबर अनुभव शेअर केलेत. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. मी दहिसर कनेक्टचे आभार मानतो, की या माध्यमातून आपण जे काही कार्य करतात त्याच्याकरता चांगले उपक्रम आहेत आणि जे काही सपोर्ट लागेल पुढे तो माझ्याकडनं जरूर तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.